विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑनलाईन कोर्सेस एज्युकेशन फील्डमध्ये एक क्रांती झालेली आहे. अतिशय कमी पैशामध्ये म्हणजे कोटाला जाऊन जे कोर्सेस मुलं पहिला घ्यायचे. मग कोटाला जायचं म्हणजे राहण्याचा खर्च. काही पालक पण मुलांबरोबर कोटाला जाऊन राहायचे. तो खर्च पुन्हा वेगळा. पुन्हा इतकं लांब जाऊन राहायचं. का? तिथलं शिक्षण, तिथले क्लासेस, जेईईसाठी टॉपचे क्लासेस होते. फिजिक्सवाल्या अलक पांडे सरांनी ही पूर्ण कन्सेप्टच बदलून टाकलेली आहे. 3 ते 4,000त तोच क्वालिटी कंटेंट तुम्हाला मिळतोय. पण बॅकलॉग बॅकलॉग क्रिएट होतोय. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. मनात सारखा तो बॅकलॉगचाच विचार येतोय. कसं करू? काय करू? माझा खूप बॅकलॉग राहिलेला आहे. त्या तणावात गोंधळ होतोय. मग आजचा व्हिडिओ हा अशाच मुलांसाठी आहे. मी तुम्हाला सांगू का? मला ना माझी खूप इच्छा आहे. हे जे ऑनलाईन क्लासेस आहेत ना, कोर्सेस म्हणजे माझ्याकडे संघर्ष बॅच आहे. त्याच्यानंतर माझ्याकडं ड्रॉपर टू टॉपर बॅच आहे. क्रॅश कोर्स 2025. माझ्याप्रमाणे YouTubeवरती खूप सारी लोकं आहेत, की जे कोर्सेस प्रोव्हाईड करतायत. अतिशय माफक किमतीमध्ये. मी तुम्हाला सांगू का, ग्रामीण भाग विद्यार्थ्याकडं ना लाखो रुपये नाहीयेत क्लासच्या फी भरण्यासाठी. म्हणजे टॅलेंट आहे, पण मार्गदर्शन नाहीये. पण आता ते सगळं बदलणार आहे. हळू ही संख्या वाढवत न्यायची आहे आपल्याला. जास्तीत जास्त मुलांपर्यंत ऑनलाईन कोर्सेस पोहोचले पाहिजेत. मग ऑनलाईन कोर्सेसचा पहिला मोठा प्रॉब्लेम आहे बॅकलॉग. हा बॅकलॉग होतो कुठे मी तुम्हाला सांगतो. बघा, फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा आहे. समजा आपण त्याला विचारलं, चला ठीक आहे आपल्या क्रॅश कोर्सचा एका स्टुडंट आहे. त्याला विचारलं, की "चला आज मी एक व्हिडिओ अपलोड केलाय. बघितलं का तू?" पलीकडनं उत्तर काय येतं माहितीये का, की "सर ते 3 दिवसापूर्वीचा व्हिडिओ माझा बॅकलॉग राहिला ना, तो आता कव्हर करतोय." पॉइंट लक्षात आलं का? आजचा व्हिडिओ राहिला बघायचा, अगोदरचे व्हिडिओ कव्हर करतोय याचा अर्थ तो स्वतःहून बॅकलॉग क्रिएटच करतोय. मग अशा रीतीनं बॅकलॉग कधीही कंप्लीट होणार नाही लक्षात घ्या. आपल्या क्रॅश कोर्सवर आज ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्हचा पहिला व्हिडिओ अपलोड झालाय. ओके. ॲट एनी कॉस्ट तो बघितला पाहिजे. तो कंप्लीट करूनच मागचा बॅकलॉग कंप्लीट करायला घ्या. तुम्ही बॅकलॉग कंप्लीट करताना नवीन बॅकलॉग क्रिएट करताय ही गोष्ट लक्षात ठेवा. बरं. दुसरी महत्वाची गोष्ट, ठीक आहे. मी इथं लिहितोय 6 एएम आणि मी इथं लिहितोय 11 पीएम. ओके. मुलांच्या सवयी, मुलांशी बोलून, बऱ्याचशा मुलांशी बोलून मी हे सगळं ऑब्झर्वेशन इथं लिहायला लागलोय. सकाळी उठल्यानंतर फोन हातात घेतात, तासभर कुठं वेळ वेळ गेला कळत नाही. उठल्या-उठल्या घड्याळात किती वाजले बघण्यासाठी तर फोन घेतात की हातात. पण मेसेजेस बघतात, हे बघतात, ते बघतात. तिथून कुठं Instaला शिफ्ट झालं कळत नाहीये. त्यातून मग तासभर जातोय. रात्री 11 वाजता झोपायला सुरुवात करतायत. मग कधी-कधी 12, 12:30 हे वाजलेलं कुठं कळत नाहीत. दुपारी याचा अर्थ बिलकुल मोबाईल बघत नाहीत का? बघतायत म्हणजे तुम्ही ॲज अ स्टुडंट तुम्हाला सांगतोय दिवसातून तुमचे 2 ते 3 तास सोशल मीडियावर वाया जातायत. हे बंद करा पहिल्यांदा. मग तुम्हाला ते करायचं असेल, तर मग तुम्ही हे आशा सोडून द्या इकडची. नाही होणार एम-एच-टी, सी-ई-टी सुद्धा होणार नाही. जे नीट सोडून द्या. पहिली गोष्ट याच्यावर कंट्रोल आणा. हां. मी तुम्हाला सांगू का, संध्याकाळी तुम्हाला सांगतो, बघा मला म्हणायचं का संध्याकाळी म्हणण्यापेक्षा दिवसभर तुम्हाला फक्त हे जे व्हिडिओज आपण जे प्रोव्हाईड करतोय क्रॅश कोर्सचे तेवढेच बघायचे आहेत. हां, तुम्ही म्हणाल, "नाही सर, थोडा वेळ मी मोबाईल घेतो, थोडा वेळ टाईमपास करतो." नाही, तो आपल्याला एक ट्रॅप आहे तो लक्षात घ्या. आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्याचा टाइप आहे टाय टाय ॲप आहे तो. ट्रॅप म्हणूया आपण मला म्हणायचं होतं. म्हणजे इथं जर अडकला की तुम्ही संपला लक्षात घ्या. नाही होणार ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉलेज, ऑफलाईन क्लासेस असणाऱ्या मुलांनी सुद्धा कोर्सेस घेतलेत. ते करतायत प्रामाणिकपणे, वेळ देतायत. मी तुम्हाला सांगू का? पहिली गोष्ट तुमच्या ह्या गोष्टी बंद करा. सकाळचा झोपतानाचा वेळ वाया घालवू नका. नुकसान आहे ते लक्षात घ्या. बरं, आणखीन महत्त्वाचं मगाशी मी काय सांगितलं, की रेग्युलर जो आता समजा तुमच्या क्लासमध्ये एखादा नवीन टॉपिक सुरू झाला. ऑनलाईन क्लासेसचं बोलतोय आपण. ॲट एनी कॉस्ट तो टॉपिक मिस करायचा नाही. नाही मी अगोदर मागचं बघतो, मग तो घेतो, असं करू नका. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट. आता बघा, तुम्ही व्हिडिओ बघताय 1.25, 1.5 एवढ्या स्पीडमध्ये. हां, वेळ कमी आहे तुमच्याकडे. फालतू गोष्टीला वेळ आहे. तुम्ही इथं मात्र स्पीडमध्ये बघताय. तुम्हाला असं वाटतं एकदा बघून झालं की संपलं. नाही. तुम्हाला तयार करायच्या आहेत नोट्स. तुम्हाला काय तयार करायचे आहेत? नोट्स. नोट्स असल्याशिवाय यश मिळणार नाही. याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे.
आजच अपलोड करेन लक्षात घ्या. पण मुद्दा असा आहे, महत्त्वाचा मुद्दा काय, की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये जे दिसतंय ते लिहून काढायचंय रे बाळांनो. स्वतःहून ते प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. तुमचे शिक्षक सोडवून देतायत. त्याच्याबद्दल व्हिडिओ पॉज करून स्वतःला जमतंय का बघायचंय, जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा पॉइंट टेस्ट. नका रे चुकवू टेस्ट. नका चुकवू. मी तुम्हाला सांगतो बरं का, की मुलं टेस्ट चुकवतात. काहीही कारणं सांगतात. आता माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये 11th स्टँडर्डला एक स्टुडंट आहे. नाव घेत नाही मी तर सांगतो. होते. ऑफलाईन टेस्ट. साधी एका टॉपिकवरती टेस्ट. पण नाही, सकाळपासून छातीत दुखायला लागलं. छातीत दुखायला लागलं म्हणजे छातीत दुखतंय, कसं तरी होतंय. टेस्ट होती ना त्या दिवशी. नाही टेस्टला आला. पण ते छातीत दुखतंय म्हटल्यावर पालक बिचारा काय करणार? तर त्याच्या पालकांनी दिवसभर डॉक्टरांकडे जाऊन ही टेस्ट, ती टेस्ट ई सुद्धा काढला छोट्या मुलाचा. आणि ॲक्चुअली काय होतं माहितीये का, की काढला तो सगळे रिपोर्ट नॉर्मलच आले. दुपारनंतर बरं वाटायला लागलं. मग आजार कुठला होता? टेस्टची भीती. हा मेन आजार आहे. हा आजार बऱ्याच मुलांना असतो लक्षात घ्या. टेस्टची भीती. माझा अजून अभ्यास झाला नाही. मला चांगले मार्क पडतील का? नाही चांगले मार्क पडणार. त्यापेक्षा टेस्ट द्यायचंच राहू दे. चुकीचं आहे लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, की तो बॅकलॉग तर राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर ॲट एनी कॉस्ट टेस्ट चुकवायच्या नाहीये. ॲट द एंड रिझल्ट हवा आहे रे. रिझल्ट हवा आहे. म्हणजे सांगू का? नाहीतर काय होईल माहितीये का? काय व्हायला लागलंय सांगतो तुम्हाला, की पालकांना मग ऑफलाईन क्लासेस पाहिजेत. त्यांना माहिती आहे ऑनलाईनमध्ये आपला मुलगा शिस्त पाळत नाहीये. रेग्युलर व्हिडिओज बघत नाहीये, टेस्ट देत नाहीये. मग त्यापेक्षा पालक काय म्हणतोय, जाऊ दे त्या ऑफलाईन क्लासमध्ये जाऊ दे. तिथं मोबाईलवर सक्ती आहे, मोबाईलवर बंदी आहे, अकॅडमीमध्ये पाठवा. मग काय होतंय अकॅडमीवाले पण 3-4 लाख सोडत नाहीत तुमच्याकडून लक्षात घ्या. म्हणजे तिथं 4,000त होऊ शकतं जर शिस्त ठेवली तर. तिथं ₹4,00,000 भरावे लागतायत. ते भरून पण रिझल्ट आहे असं पण नाही. तिथे पण आपल्यालाच बदल करावा लागतोय. मग मुद्दा काय ॲट द एंड बॅकलॉग इथून पुढं होणार नाही. मग आता मी उपाय काय केलाय तुम्हाला मी सांगतो. बघा लक्ष द्या व्यवस्थित. तर आपल्या ज्या 2 बॅचेस आहेत. ड्रॉपर टू टॉपर आणि क्रॅश कोर्स 2025. याच्यावर जे असणारे नेक्स्ट डेचे व्हिडिओ तुम्ही आदल्या दिवशीच 9 ते 10 रात्री या दरम्यान अपलोड करणार आहे किंवा कालपासून मी केलेत पण. 9 लाच करेन, 9:30 ला करेन 10. नेक्स्ट डेचा व्हिडिओ मी अगोदर तयार करून रात्री लवकर वेळेवर अपलोड करेन. हा व्हिडिओ बघितल्याशिवाय झोपायचंच नाही. हां, 1 तासाचा व्हिडिओ आहे. लागू दे 1.5-2 तास लागू देत. 12 वाजू देत. असंही 12 पर्यंत जागे असतात मुलं. कंप्लीट केल्याशिवाय झोपायचंच नाही. ओके. नेक्स्ट डेला सकाळी उठल्यानंतर आवरल्यानंतर पटकन आपला ऑर्गॅनिक इन 1 मंथ स्ट्रॅटेजी आहे. ते 1 मंथ ऑर्गॅनिकचा रोज एक व्हिडिओ अपलोड करतोय. तो सकाळी उठल्या-उठल्या बघायचा आणि 15, 16, 10-12 मिनिटाचे व्हिडिओ आहेत माझे ते. काय अवघड आहे? होऊ शकतंय. मी तुम्हाला सांगतो 8:30 ला आमची ऑफलाईनची बॅच असते. काही मुलं 8, 8:15 ला येऊन थांबतात इथं. काय तुम्हाला माहिती आहे तुम्ही पण काय करता. लवकर यायचं क्लासमध्ये हां, निवांत बसायचं, गप्पा मारायच्या. त्यापेक्षा त्या 15 मिनिटात तोही व्हिडिओ होऊ शकतोय. प्लॅन तुमच्या लक्षात येतोय का बघा मी तुम्हाला सांगतो. जर मी मोठा व्हिडिओ तुम्ही झोपायच्या अगोदर कंप्लीट केला, तर दिवसभर तुमच्याकडे पुन्हा वेळ आहे. जर तुम्ही ड्रॉपर असाल, तर आदल्या दिवशी नेक्स्ट डेचा व्हिडिओ तुम्ही आदल्या दिवशी कंप्लीट करून झोपलाय. तर ते समाधान पुन्हा वेगळं आहे. नेक्स्ट डे उठून तुम्ही दिवसभर बॅकलॉग पण कंप्लीट करू शकताय. आहे की नाही? मार्ग निघतात रे, स्वतःहून काढायचे. चला मी सांगतो तुम्हाला. आणि ह्या गडबडीत माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे. माझ्या स्टडीला भरपूर मुलं असतात. आता मी चेंजेस केले. मी म्हणेल तो अभ्यास करायचा. आणि मी आता माझ्या लक्षात आलंय, की एक गोष्ट मी माझ्या ऑफलाईनमध्ये द्यायला लागलोय डेली टेस्ट. रोज 4-5 प्रश्नावर द्यायचे द्या. टेस्ट द्या. पुन्हा पेपर मी शफल करून त्यांच्याकडून चेक करून घेतो व्यवस्थित. ते चेक करण्याची गंमत काय असते माहिती आहे का? मराठीतून एक म्हण आहे, की स्वतःच्या डोळ्यातील काय मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं. याचा अर्थ स्वतःच्या चुका लवकर कळत नाहीत, पण दुसऱ्याच्या चुका शोधण्यात मुलं एक्सपर्ट असतात. पेपर चेक केल्यामुळे डबल प्रॅक्टिस होते. डेली टेस्ट. डेली. तर होतं काय, हे सगळं ना आपण करायचंय, आपल्यासाठी करायचंय. एक पॅरेंट्स आले होते ठाण्यावरून मला भेटायला. ते मला काय म्हणले, त्यांचा मुलगा 2 दिवस थांबला, पुन्हा निघून गेला. म्हणला, "सर मी घरीच करतो, घरीच करतो. इथं माझं पोट बिघडतंय मेसमुळं. इथं मला राहायची सोय व्यवस्थित नाहीये. इथं हे नाही, ते नाही." ठीक आहे. पालक तर म्हणले, "मी तर काय करणार? त्याचीच इच्छा नाही तर." पण पालकांचा एक डायलॉग होता, की जोपर्यंत बुडाला आग लागत नाही, तोपर्यंत काही उपयोग नाही. आता हे तुम्हाला कळालं तर बघा याचा अर्थ. जोपर्यंत स्वतःला समजत नाही ना, आपल्याला हे करायचंय. मनापासून आपण जे करणार नाही ना, तोपर्यंत हे काहीच कंप्लीट होणारच नाही. कशासाठी करतोय आपण? कशासाठी जगतोय? काय करायचंय आपल्याला? जमलं पाहिजे तुम्हाला हे कळायला पाहिजे लक्षात घ्या. मग आता इथून पुढे सांगतो. क्रॅश कोर्स ड्रॉपर टू टॉपर बॅचच्या मुलांनी ही स्ट्रॅटेजी फॉलो करा.
बॅकलॉग राहणारच नाहीये तुमचं लक्षात घ्या आणि टेस्ट रेग्युलर द्या. चांगले मार्क मिळवायचेत आपल्याला. ऑल द बेस्ट.